माननीय इंजिनियर परेश शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अमळनेर तालुका युवक अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक अमळनेर तालुका शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन झालं आहे. या गणेशोत्सवाचा उत्साह अमळनेर शहरात पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचपावली मंदिर परिसरात स्पेशल बाजारपेठ सजली होती. ही बाजारपेठ शनिवारी सकाळपासूनच गर्दीने फुलून गेली होती. गणेशाच्या विविध रूपातील मूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजेसाठी लागणारी फुले आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. भक्त आपल्या आवडत्या बाप्पाची मूर्ती वाजत गाजत घरी नेत होते. एक वेगळाच उत्साह अमळनेर बाजारपेठेत आज संचारला होता. पाहूयात. फाइनल कितना हो चुकी है? ये भाई राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या घरी बाप्पाचे विराजमान झाले. मंत्री पाटील यांनी सपत्नी गणेशाची स्थापना केली. यावेळी मंत्री पाटील यांच्या परिवारासह कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी यावेळी राज्यावरील आपत्ती दूर करण्याची मागणी गणपती बाप्पासमोर केली. शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ द्या अशी प्रार्थना नामदार पाटील यांनी गणपती बाप्पाकडे केली आहे. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील आणि माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील यांनी आपल्या मूळ गावी राजवड येथे घराच्या देव्हाऱ्यातच गणेशाची स्थापना केली आहे. त्यांनी देखील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे आणि अमळनेर तालुक्याचे पाडळसे धरण पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना गणरायाकडे केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण बदाने यांच्या घरी वाजत गाजत गणरायाचे आगमन झाले. यावेळी बदाने यांच्या परिवारासह मित्र परिवार उपस्थित होता. श्री गणेश चतुर्थी निमित्त अमळनेर शहरातील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर महिला मंचाच्या सदस्या व टाकरखेडा येथे कार्यरत शिक्षिका रेखा वाल्मिक मराठे यांच्या शुभ हस्ते सकाळी 10च्या सुमारास श्री गणेश मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.
शहरातील विविध महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते सकाळी व संध्याकाळी महाआरतीचे विशेष आयोजन करण्यात आले. पुरोहित जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी मंत्रोपचारात प्रधान संकल्प करून गणपती पूजन व वरुण पूजन केले. त्यानंतर श्री गणेश मूर्तीची महाआरती झाली. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष यसियन पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा तसेच मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील बोरगाव येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते परेश यशवंतराव शिंदे यांची अमळनेर युवक तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी अमळनेर तालुक्याच्या नेत्या तिलोत्तमाताई पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील, डॉक्टर प्रशांत शिंदे उपस्थित होते. शिंदे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अमळनेर तालुक्यातील अमळगावच्या त्रिमूर्तींनी एकाच दिवशी पोलीस प्रशिक्षणामधून पासआउट केले आहे. निलेश बुधा कुंभार, जयवंत संजय कुंभार आणि सौरभ गुलाबराव कोळी तिघेही अमळगाव येथील रहिवासी. तिघांच्याही घरात 18 विश्व दारिद्र्य होते. म्हणून निलेश आणि जयवंत लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांसोबत गुजरातला विटा छापायला जायचे. सौरभ याचीही परिस्थिती बिकट होती, म्हणून त्याचेही आई वडील शेतमजुरी करत होते. लहानपणापासून तिघांची मैत्री पक्की होती. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि स्वतःच्या आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घ्यायला सुरुवात केली. तिघांनी 12वी सोबत केली. प्रताप महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. शालेय जीवनापासून खेळाची देखील आवड होती. तिघेही खो खोच्या संघात होते. तिघांनी भूगोल विषयातच पदवी घेतली. तिघांनी महाविद्यालयीन काळात NCC घेतले. तेथे त्यांना डॉक्टर प्रमोद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. खाकी वर्दीतील रुबाब आणि शिस्त, प्रामाणिकपणा, देशभक्ती त्यांना भावली. तिघांनी एकत्रितच मैदानी सराव सुरू केला. स्पर्धा परीक्षेच्या सरावासाठी अमळनेरला भाड्याने खोली केली. एकमेकांना प्रश्न समजावून चुका दुरुस्ती करून तिघांनी आपले प्रगती पुस्तक भरले. पोलीस भरतीसाठी एकाच वेळी अर्ज केला. तिघेही पास झाले आणि एकाच वेळी प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी पोलीस दलात मुंबई येथे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला हजर झाले. लहानपणापासून हे तिघे सोबत असले तरी त्यांना 12वी पासूनच बुधगावचा नयन ज्ञानेश्वर सोनवणे व ढेकूचा हृतिकेश विलास पाटील हे 2 मित्र भेटले. त्यांनीही भूगोल विषयात पदवी घेतली आणि तेही NCCला सोबत होते. ते दोघे सैन्य दलात भरती झाले. 5 जिद्दी मित्रांनी हाताच्या बोटांप्रमाणे प्रयत्नांची मूठ आवळली आणि यशस्वी झाले. परिस्थितीला दोष देऊन कुढत बसणाऱ्या तरुणाई पुढे या 5 तरुणांची कहाणी यशस्वी ठरणार आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम. या मित्रांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अमळनेर शहरातील ढेकू रोड परिसरातील रहिवासी संजय बाहुराव पाटील यांचा मुलगा डॉक्टर उदय पाटील याने नीट PG परीक्षेमध्ये भारतातून 1651 रँक प्राप्त केली आहे. त्याबद्दल डॉक्टर गौरव यांचे ढेकू रोड मित्रमंडळाकडून सत्कार करण्यात आला. सध्या तो MBBSला KEM रुग्णालयात शिक्षण घेऊन त्याने नीट PG परीक्षा दिली. त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला असून तो यानंतर MD मेडिसिनचे शिक्षण घेणार आहे. शेतातील भिंत तोडून व 150 फूट पाईपलाईन तोडून नुकसान करणाऱ्या दहिवद येथील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता जगन्नाथ पाटील यांनी फिर्याद दिली की मी गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी मुलांकडे गेली असताना संभाजी नथू पाटील व आशाबाई संभाजी पाटील यांनी मे महिन्यात तिच्या शेतातील भिंत आणि 150 फूट पाईपलाईन खोदून ठेवली होती. त्यातील 15 पाईप चोरीला गेले होते. तसेच याबाबत 27 ऑगस्ट रोजी त्यांना बोलायला गेले असता त्यांनी शिवीगाळ केली व 7 पाईपांची तोडफोड केली. यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील तपास करीत आहेत.